आणि सादरीकरण गूढकथा राव. मी कौशिक साऊल या कथेतील रजत हे पात्र वाचत आहे. नमस्कार, मी प्राप्ती पाटील. मी या कथेतील पिढी, पंड्या आणि शाळकरी मुलगा. आज विज्ञानानं अफाट प्रगती केली आहे. पण आजही विज्ञानासाठी काळ एक न उघडलेलं रहस्य आहे. कारण काळाच्या शोधात विज्ञानाचे कितीतरी सिद्धांत कोणत्याही निष्कर्षांना फक्त शक्यतेच्या पातळीवर अनुत्तरित राहिले. आणि काळ मात्र वेळेच्या प्रवाहात दुसऱ्या टोकाला निरंतर पुढे सरकतो आणि आपण त्या काळासोबत दिवसेंदिवस पुढत जातो. पण काळ अजूनही आपल्यासाठी अनोळखीच आहे. कदाचित काळ एक अशी वस्तू असू शकते जी आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. किंवा काळ एक भ्रमही असू शकतो. पहाटेचे 5 वाजले असावे. ह्यावेळी फ्लॅटचा दरवाजा उघडा पाहून मला आश्चर्यच वाटलं होतं. कारण उच्चभ्रू सोसायटीत 25व्या फ्लोअरवर दिवसा पण दारं उघडी नसतात आणि रजतलाही दार उघडं ठेवून बसायची सवय नव्हती. पेढी उर्फ प्रिया दामले, वय वर्ष 20, गोरा रंग आणि त्यात झारे डोळे. माझ्या सोसायटीत राहणाऱ्या मुकुंद दामले यांची धाकटी मुलगी. माझी आणि पिढीची पहिली भेट शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला झाली. रजत माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असला तरी तो मनानं तरुण आणि मोकळ्या विचारांचा असल्यामुळे आमची लवकर मैत्री झाली होती. मी माझ्या बॉयफ्रेंड सोबत ज्या गोष्टी शेअर करत होती ते मी रजतला बिनदिकपणे सांगत असे. बॉलिवूड, क्रिकेट, राजकारण, स्टॉक मार्केट, इन्शुरन्स पॉलिसीज, सेक्स, अगदी वाटेल त्या विषयांवर आम्ही भरपूर चर्चा करायचो. पिढी आणि रजत म्हणजे शिवाजी पार्कातील कुतूहलाचा विषय होता म्हणायला हरकत. मॉर्निंग वॉकला कधीही दांडी न मारणारा रजत गेले 2 दिवस पार्कात फिरकला नव्हता. म्हणून मी पहाटेच घरी आले होते. रजत, मी आवाज देत आत आले आणि पाहते तर हॉलमधला लाईट, पंखा चालूच होता. हॉलमध्ये सर्वत्र सिगारेटच्या धुराचा वास येत होता. पण रजत कुठेच दिसत नव्हता. म्हणून मी पुन्हा आवाज दिला, रजत, पण कुठलाच प्रतिसाद नाही. मी बेडरूम, किचन, स्टोर रूम सगळीकडे शोधलं, पण रजत कुठेच नव्हता. आता मात्र मला काळजी वाटू लागली. फोन करून बघावं म्हटलं तर मोबाईल घरी ठेवला होता. मी हॉलमध्ये येऊन सोफ्यावर हताशपणे बसले आणि माझ्या लक्षात आलं की सिगारेटचा वास आतल्या खोलीत येत नव्हता, पण हॉलमध्ये अजूनही येतो. मी आजूबाजूला निरखून पाहिलं. गॅलरी जवळचा पडदा वाऱ्याने झुलत होता. मी गॅलरीचा पडदा बाजूला केला. तिथं रजत आराम खुर्चीत सिगारेट ओढत बसला होता. खाली जमिनीवर असंख्य सिगारेटचे ठोटके पडले होते. रजत खोल विचारात इतका बुडाला होता की त्याला आजूबाजूचं कशाचंही भान नव्हतं. रजतला असं गंभीर अबोल पाहून मला धक्काच बसला. रजत आकाशाकडे बघत मलूलपणे आराम खुर्चीवर पडून होता. त्याच्या डोळ्यांच्या बुबुळांचीही साधी हालचाल होत नव्हती. फक्त सिगारेट ओढताना हाताची होणारी हालचाल आणि नाकातोंडातून निघणारा धूर, बस. या व्यतिरिक्त कसलीच हालचाल होत नव्हती. माणूस एक तर भीतीने किंवा अतीव दुःखानं गंभीर परिणामांच्या विचारात खोल रुतत जातो. पण माझ्या चेहऱ्यावर कुठेच भयाची अथवा दुःखाची एक रेष दिसत नव्हती. तरीही माझ्या चेहऱ्यावर एक विलक्षण गुंतागुंत मात्र तिला दिसत होती. आणि ही विलक्षण गुंतागुंतच पिढीला आणखी संभ्रमात टाकत. मी त्याच्या समोर गेले. तसं रजतच्या डोळ्यात हलकी हालचाल झाली. त्याने माझ्याकडे पाहत शांतपणे विचारले, तू इथे यावेळी? एकंदरीत रजतला आजूबाजूच्या परिस्थितीचं चांगलंच भान होतं. पण तरीही त्याच्या बोलण्यात तो नेहमीचा उत्साह नव्हता. अरे, गेले 2 दिवस तू वॉकला आला नाहीस म्हणून मी बघायला आले. केवढा वास येतोय. आंघोळ केली नाहीस का? उठ, आधी आंघोळ कर, तोपर्यंत मी चहा करते. तो काहीच न बोलता उठला आणि बाथरूम मध्ये गेला. मी त्याच्याकडे पाहतच उभे राहिले. माझा विश्वासच बसत नव्हता की हा रजत आहे. असं म्हणतात, जास्त मानसिक ताणाचा माणसाच्या शरीरावर, मनावर परिणाम होतो तसा त्याचा वयावरही होतो. आणि हे सगळे परिणाम माझ्यात स्पष्ट दिसत होते.
मला माहित नाही तुला आवडेल की नाही, पण मी आज पहिल्यांदाच नाश्ता बनवला. सो मी आधीच सॉरी बोलते हा. रजत चहाचा एक घोट घेत बोलू लागला, पण त्याच्या बोलण्यात थंडपणा होता. आय नो तुला माझं वागणं विचित्र वाटत असेल. मी डोळे चमकावून रजतकडे पाहिले आणि थट्टेच्या स्वरात म्हणाले, हो तर मला वाटलं तू स्किझोफ्रेनिक झालास की काय. नाहीतरी हे असले मानसिक आजार तुझ्यासारखं एकटं जगणाऱ्यांनाच होतात. पण थँक गॉड तुला असलं काही झालं नाही. पिढीच्या बोलण्याकडे माझं लक्षच नव्हतं. म्हणजे मला विचार करण्यात जास्त रस वाटत होता. मी खिशातून सिगारेट काढून शिलगावताच पिढी तावातावात बोलू लागली. आणि किती सिगारेट ओढतोस? कचऱ्याचा डब्बा सगळा भरून गेलाय आणि तू सिगारेट सोडणारच म्हणाला होतास. माझ्या ओरडण्याला जास्त महत्व न देता रजतने एक प्रश्न विचारला. तू सायन्स स्टुडंट आहेस ना? हो, पण त्याचं आता काय? नाही काही नाही. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाइम? काय? म्हणजे सायन्स साठी टाइम काय? सायन्स साठी टाइम. वेल, विज्ञानात काळाची डेफिनेशन्स म्हणशील तर अनेक आहेत. म्हणजे अरे म्हणजे अनेक सायंटिस्टनी यावर रिसर्च केलंय. पण टाइम एक्झॅक्ट काय आहे हे कोणीच ठामपणे सांगू शकलं नाही. पण तू हे अचानक का विचारलंस रे? नाही काही नाही. ते व्हॉट अबाउट अबाउट हू? काय होतं त्याचं नाव? आय थिंक अल्बर्ट असं काहीतरी. अल्बर्ट आइन्स्टाईन. येस, अल्बर्ट आइन्स्टाईन. ही वॉज अ जीनियस. त्यांचं काळाबाबत काय मत होतं? अरे त्यांचं नुसतं मत नव्हतं तर त्यांनी प्रूव्ह पण करून दाखवलं होतं. प्रूव्ह? अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, टाइम कधीच स्थिर नसतो. तो सतत मूव्ह होत असतो, पुढे जात असतो. अच्छा. पण या काळ वेळेच्या गतीत ग्रॅव्हिटीच्या प्रभावाचा फरक मात्र दिसू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या स्थळ काळातील ग्रॅव्हिटीच्या प्रभावानं वेळेची गती कमी जास्त होऊ शकते. इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल रजत. टाइम, काळ, वेळ ही एक सतत आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे, जी दिसत नाही पण बदलातून ती आपल्याला जाणवत असते. कोणता बदल? अरे आता हेच बघ ना, आपण काळाला भूत, वर्तमान आणि भविष्य काळाच्या रूपात ओळखतो, बरोबर? बरोबर. पण या काळाच्या बाबतीत एक विचित्र विसंगती आहे आणि ती म्हणजे आपण सतत वर्तमानात राहून सुद्धा वर्तमानात जगू शकत नाही. वर्तमानात जगू शकत नाही म्हणजे? म्हणजे आपला वर्तमानातला प्रत्येक क्षण भूतकाळात रूपांतरित होतोय आणि आपण भूतकाळाला मागे टाकत पुढे भविष्याकडे वाटचाल करतोय. तुला नक्की काय म्हणायचंय? कसं सांगू तुला? हा, इथे कॅमेराकडे बघ. आता सेल्फी कशाला काढतेस? तू बघ तरी आणि थोडा हसलास तर बरं होईल ना. झालं? हो, लुक. काय? हा आपला पास्ट आणि हा आपला प्रेझेंट. आपण वर्तमानात राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ संग्रहित करू शकतो. म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना किंवा लग्न सोहळा आपण दिवसमध्ये रेकॉर्ड करून ठेवतो तसं? आणि अगदी याच प्रकारे भविष्य ही सुद्धा एक न रेकॉर्ड केलेली ब्लँक टेप आहे. म्हणजे आपल्याला काळाची अनुभूती भूत, वर्तमान आणि भविष्य काळाच्या रूपात नेहमीच एक भ्रम निर्माण करत असते. हो, आता हेच बघ. आपण इथं स्थिर बसून आहोत, कसलीच हालचाल करत नाही आहोत. म्हणजे वेळ आपल्यासाठी स्थिर आहे का? तर नाही. कारण आपण इथं स्थिर जरी असलो तरी पृथ्वी स्थिर नाहीये. ती निरंतर गतीनं सूर्याभोवती फिरते. त्यामुळे वेळही पुढे सरकते, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. वेळ ही कॉन्स्टंट कधीच नसते, कारण ती सतत चालत राहणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे काळ यंत्रासारखी अविरत चालणारी प्रक्रिया आहे. करेक्ट. म्हणजे यंत्रात जसा बिघाड होतो तसा वेळेच्या प्रक्रियेत ते बिघाडून काळात विसंगती निर्माण होऊ शकते. इट्स क्वाइट पॉसिबल. ते कसं काय? आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाप्रमाणे काळ हे विश्वाचे एक वैशिष्ट्य आहे आणि त्यात मागे जाता येऊ शकते. टाइम ट्रॅव्हल? हो. पण हे कसं शक्य आहे? शक्य आहे की नाही माहित नाही, पण स्ट्रिंग सिद्धांताप्रमाणे स्थळाच्या 3हून अधिक मिती आहेत. एखाद्या विशिष्ट ठिकाणी काही वेळासाठी उद्भवलेल्या स्थळ काळातील विसंगतीमुळे अचानक आपला वेगळ्या विधीत प्रवास होऊ शकतो. आणि गंमत माहितीये का? कोणती गंमत? वेळेच्या सापेक्षतेमुळे त्या स्थळ काळात आपण काही सेकंदासाठी राहिलो तरी त्या काळातील ती काही वर्षे असू शकतात. रजतने धुराचा भपकारा हवेत सोडला व आश्चर्याने माझ्याकडे पाहिला आणि विचारलं, जे
स्ट्रिंग सिद्धांताप्रमाणे काळाच्याही 3हून जास्त मिती असू शकतात. होय. आणि त्या 3हून जास्त मितीत आपल्यासारखे समांतर विश्वही असू शकतात. समांतर विश्व. येस, समांतर विश्व. समांतर विश्वाबद्दल विज्ञानात अनेक मतमतांतरे असते तरीही विज्ञान समांतर जगाला नाकारू शकत नाही. विज्ञानाच्या मते वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये अनेक समांतर जग असू शकतात, पण त्या समांतर जगात थोडाफार फरक असू शकतो. कोणता फरक? कदाचित तिथले फिजिक्सचे लॉ वेगळे असू शकतात, किंवा वेळ, ग्रॅव्हिटी इथल्या जगापेक्षा वेगळे असू शकतात, किंवा नसूही शकतात. सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर समांतर जगात आपली प्रतिमा उलट असू शकते. म्हणजे अरे म्हणजे तू या जगात बॅचलर आहेस आणि समांतर जगात कदाचित तुझं लग्न झालं असेल. वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये आपण वेगवेगळं किंवा अगदी हेच आयुष्यही जगत असू, फक्त तिथे काळ बदललेला असेल. कदाचित मी त्या जगात म्हातारी झाली असेल, किंवा तू शाळेत जात असेल. अशा अनेक शक्यता असू शकतात. रजतने शेवटचा झुरका मारून सिगारेट टाकली आणि विस्कळीतपणे बोलू लागला. बोलताना त्याच्या मनात वाढत चाललेला उत्साह मला स्पष्ट जाणवत होता. तुला असं नाही वाटत आपण पुन्हा तेच तेच रिपीट आयुष्य जगतोय? म्हणजे प्रत्येक डायमेन्शन्स मध्ये वेगवेगळ्या काळ सगळं रिपीट होतंय. टाइम रिव्हर्स. येस, टाइम रिव्हर्स होतोय. पण मग रजत खूपच गुंतत चालला होता. त्याला बाहेर काढणं गरजेचं होतं. रजत, काय प्रॉब्लेम झालाय? स्वतःमध्ये इतका गुंतू नकोस. वेड्यावशी बोल, काय प्रॉब्लेम झालाय? असं सांगू तुला? कसं सांगू म्हणजे? अगं मलाच ते नीट कळत नाहीये. सगळा गोंधळ उडालाय. एक्झॅक्ट काय झालंय ते सांगशील? परवा मला एक कॉल आला होता. कोणाचा? तोच विचार करतोय. काय ठरवताच येत नाही, तर्कच लागत नाही. म्हणजे कसं शक्य आहे? अरे पण कॉल कोणाचा होता आणि काय बोलणं झालं तुझं की तू इतका कन्फ्युज झालायस? परवा मी ऑफिसच्या कामासाठी दापोली गेलो. हो, तू सकाळी जाऊन रात्री परत येणारच म्हणाला होतास. दुपारी 3 वाजता मीटिंग संपवून मी कंपनीच्या गेस्ट हाऊसला आलो. गेस्ट हाऊस समोर एक उंच टेकडी होती. मला ती टेकडी जवळ जाऊन बघायची होती. मी जंगल तुडवत संध्याकाळी 5 वाजता टेकडीवर पोहोचलो. माझ्यासोबत बंड्या नावाचा गावातला मुलगा होता. वरती पोचल्या आम्ही दोघं पटकन धाप टाकून शांत पडून राहिलो. आणि तितक्यात माझा मोबाईल बाजू लागला. तसा बंड्या म्हणाला, चार्जला कसलं भारी नेटवर्क आहे तुमच्या मोबाईलला. या अख्ख्या भागात नेटवर्क पकडत नाही. मी कॉल उचलला तसा समोरून एक शाळकरी मुलगा खूप उत्साहानं बोलत होता. काय बोलला तू? आणि तुला कसं कळलं की तो शाळकरी मुलगा होता? कॉल उचलला तसं तो मोठ्याने ओरडला, बाबा, मला 80% मिळाले. तुम्ही म्हणाला होता 10वीला 70% काढ आणि सायकल घे. आता तुम्ही येताना सायकल घेऊन या. त्याचा उत्साह आणि आनंद बघून मलाही मजा आली. म्हणून मी पण त्याच्याशी बोलू लागलो. अरे अभिनंदन. अरे पण हे वय सायकल चालवायचं आहे का रे? अरे मस्त बुलेटवर गर्लफ्रेंडला फिरवायची सोडून सायकल कसली चालवतोस? माझा आवाज ऐकताच तो मुलगा म्हणाला, ओ सॉरी, बहुतेक चुकीचा नंबर लागला. पण मी नंबर बरोबर लावला होता. त्यावर मी त्याला म्हणालो, अरे आनंदाच्या भरात होतं रे असं कधी कधी. आणि मी त्याला त्याचं नाव विचारण्यात तितक्यात नेटवर्क केलं. ओके, मग यात प्रॉब्लेम काय आहे? आहे प्रॉब्लेम. मला काहीतरी खटकत होतं, पण काय ते कळत नव्हतं. म्हणजे मला असं वाटत होतं की हे असं आधी माझ्यासोबत घडलंय. हो, डेजावू. त्याला डेजावू असं म्हणतात. नाही, हे डेजावू नाही आणि भास तर मुळीच नाही. पण त्याच्याशीच निगडीत काहीतरी आहे. प्रवासात रात्रभर विचार केल्यावर मी अगदी जिवंतपणे अनुभवलेला तो क्षण आठवला आणि माझी झोपच उडाली. तसं मी मुंबईत आल्यावर सकाळीच घाटकोपरला गेलो. कशासाठी? मी आधी घाटकोपरला राहायचो. पण त्याचा या कॉलशी काय संबंध? खूप गहिरा संबंध आहे. म्हणजे? घाटकोपरला सिद्धिविनायक जनरल स्टोअर्स आहे, म्हणजे होता आधी. आणि तो कॉल त्या जनरल स्टोअर्सच्या पीसीओ वरूनच आला होता. पण हे तुला कसं ठाऊक? आणि आधी तिथं दुकान होतं म्हणजे ते दुकान आधी तिथं होतं पण आता नाहीये. तिथं आता इंडस्ट्रियल कंपनी उभी राहिली, सगळा एरिया डेव्हलप झालाय. अरे पण मग त्या नंबरवर कॉल करायचा ना. केला होता पण तो नंबरच अस्तित्वात नाहीये. आणि ज्यांचं दुकान होतं ते 5 वर्षापूर्वीच बदलापूरला कायमचे शिफ्ट झालेत. अरे मग तो मुलगा तिथून कॉल कसा करू शकतो? शक्य आहे का हे? हो शक्य आहे आणि ते शक्य झालंय. पण हेच कळत नाही की हे कसं काय शक्य होऊ शकतं.
ओके फाईन. तुला चुकून एक कॉल आला. तू हार्डली 2-3 मिनिटं त्याच्याशी बोलला आणि त्यानंतर तो कॉल कट झाला. पण जर तो नंबरच अस्तित्वात नाहीये तर मग तो मुलगा कॉल कसा करू शकतो? तुला खोटं वाटतंय तुला? बघा मोबाईल बघ. परवा संध्याकाळचा इन्कमिंग कॉल दिसतोय. तू आत्ताही कॉल लावून बघू शकतेस. रजतने मोबाईल स्पीकर ऑन करून कॉल लावला तसं. The number you dialed is doesn't exist. Please check the number. टेलिफोन डिक्शनरी पण तपासून पाहिजे. पण आज नंबरच अस्तित्वात नाहीये. एक मिनिट. काय झालं? माझ्या फोनमध्ये सगळे कॉल रेकॉर्ड होतो. मग तो सुद्धा झाला असेल. हा 5:40 चा परवाचा रेकॉर्डेड कॉल आहे. त्यावेळी मी टेकडीवरती होतो. ओके रेकॉर्डिंग होतं. बाबा मला 80% मिळाले. आता जरी पटलं ना. हो पण मला हे कळत नाहीये तुला कसं कळलं की तो कॉल त्या दुकानातून केला होता? कारण तो कॉल मी केला होता. व्हॉट? अरे रजत तू काय बोलतोस? तू कॉल केला म्हणजे मला असं म्हणायचं की असाच एक कॉल मी 20 वर्षांपूर्वी केला होता. रजतच्या शब्दागणिक माझे डोळे आश्चर्याने विस्फारत होते. रजतच्या घटनेला माझे सगळे तर्क तोकडे पडत होते. माझा मेंदू त्या घटनेला ठामपणे नाकारू शकत नव्हता. परवा त्या मुलानं मला जसा चुकून कॉल केला होता अगदी तसाच रॉंग नंबर मीही 20 वर्षांपूर्वी केला होता. 10 जून 2004 10वीचा रिझल्ट लागला होता. मला 80% मिळाले होते आणि हे सांगण्यासाठी त्या जनरल स्टोअरच्या पीसीवरून मी बाबांना कॉल केला. कॉल लागला तसं मी आनंदाच्या परत बोलायला सुरुवात केली. बाबा मला 80% मिळाले. तुम्ही बोलला होता 70% काढ आणि सायकल घे. आता तुम्ही येताना सायकल घेऊन या. समोरील व्यक्तीचा आवाज ऐकला तेव्हा मला कळालं की मी चुकीचा नंबर लावला. आणि परवा मी ज्या पद्धतीने त्या मुलाची थट्टा करत बोललो, अरे हे बाई सायकल चालवायचं आहे का रे? अरे बुलेटवर पोरींना फिरवायचं सोडून सायकल कसली चालवतोस? अगदी तसंच तो माणूस माझ्याशी फोनवर बोलला होता. अरे हा काय प्रकार आहे? तेव्हा तू कॉल आणि आता तू? कसलं विचित्र वर्तुळ आहे. तिथे तू 10वीत आणि इथे तू. मी तो रेकॉर्डेड कॉल पुन्हा ऐकलो. माझं मन या घटनेला नाकारायला तयार होत नव्हतं. मी स्वतःच्या तंद्रीत आराम खुर्चीवर बसले आणि नकळतपणे सिगारेट पाकिट उचलत सिगारेट कधी शिलगावली कळलंच नाही. वेळेचं एक विचित्रच गणित असतं. ते म्हणजे आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ कसा निघून जातो कळतच नाही. बोलता बोलता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. मावळतीकडे जाणारा सूर्य बघत पिढीत बराच वेळ गॅलरीत आराम खुर्चीवर निश्चल पडून. तिच्या डोळ्यांच्या बोबळ्यांची साधी हालचाल होत नव्हती. फक्त सिगारेट ओढताना हाताची होणारी हालचाल आणि नाका तोंडातून निघणारा धूर, बस. या व्यतिरिक्त कसलीच हालचाल. लेखक कौशिक सावंत.